मी सौ छाया काकडे, छाया सुपर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज विचार केला काय दाखवावं बरं, म्हणून मी आज आता तुम्हाला छोटीशी रेसिपी दाखवणार आहे। पण ती अगदी लहान मुलं सुद्धा चवीचवीने खातात। आपण ताटाला भाजी म्हणून वापरू शकतो किंवा तसंही खाऊ शकतो। अशी ती रेसिपी आहे कोबीचे भानोळे। तर चला त्यासाठी लागणारे साहित्य आहे ते आपण पाहूया। ही हळद पावडर, ही मिरची पावडर। मी हिरवी मिरची घेत नाही कारण लहान मुलं पण खाणार आहेत, कारण ती दाताखाली येऊन तिखट लागते, म्हणून मी लाल मिरची पावडर वापरते। हे आहे मीठ, त्याचप्रमाणे हा कोबी कापून घेतलेला आहे, कापून स्वच्छ केलेला आहे। त्याचप्रमाणे ही कोथिंबीर आहे, ती मी कापून घेतलेली आहे। कुरकुरीतपणासाठी मी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, हे 2 चमचे आहे। आणि हे चण्याचं पीठ आहे, ते आपल्याला जेवढं लागेल तेवढं घ्यायचं आहे, त्याचं मी माप नाही सांगत आहे। त्याचप्रमाणे हे पाणी आणि हे पॅनला लावायसाठी तेल। चला आपण कृती पाहूया। प्रथम आपण हा कोबी घेऊया, बारीक कापलेला आहे तो परातीमध्ये। हा कोबी घेतला आपण, त्याचप्रमाणे हे मीठ घेऊया, त्याचप्रमाणे ही हळद पावडर घेऊया, तसंच हे लाल तिखट। आता हे लाल तिखट किती घ्यायचं ना हे आपण ठरवायचं, आपल्या घरातली लोक किती तिखट खातात, पण शक्यतो ह्याच्यामध्ये ना कमीच तिखट असलेलं बरं। आता हे सगळं ना आपण एकत्र एकजीव करून घेऊया। हे बघा, आपण आता हे असं चोळतोय ना तर त्याला पाणी सुटतं, कारण तो कोबी आहे, कोबीमध्ये पहिलंच पाणी असतं आणि मीठ टाकल्यामुळे त्याला ओलावा येतो। हे बघा, आणि आपल्याला जरूरत वाटली तर आपण पाणी घ्यायचं, नाही तर काही गरज नसते तशी। गरज यामध्ये आपण ही कोथिंबीर टाकूया, त्याचप्रमाणे हे तांदळाचं पीठ हे प्रमाणात घ्यायचं, 2 चमचे। फक्त आपल्याला कुरकुरीत व्हावं थोडंसं म्हणून ते घ्यायचं आहे। आणि नंतर आपल्याला ना चण्याचं पीठ जेवढं बसेल ना त्याच्यामध्ये तेवढं घालायचं आहे। कोथिंबीर वड्या जशा करतो ना त्याचप्रमाणे हे आहे, पण शिजवण्याची प्रोसिजर जी आहे ती आपली वेगळी आहे। हे बघा, तांदळाचं पीठच टाकलं तर हे बघा मुटकं आपलं तयार होतंय। आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे चण्याचं पीठ टाकायचं आहे। आता ते चण्याचं पीठ जेवढं लागेल ना तेवढंच आपण टाकायचं, जास्त टाकायचं नाही। असं थोडं थोडं टाकून पीठ मळून घ्यायचं। आपल्याला वाटलंच तर मग आपण थोडं पाणी यूज करू शकतो। हे मळून याचा गोळा तयार करायचा आहे आपल्याला। हे बघा, अगदी म्हणजे थोड्या पिठात सुद्धा होतं, पण आपल्याला फक्त कोबी लागेल ना, थोडं चण्याचं पीठ सुद्धा आपल्या दाताखाली आलं पाहिजे, म्हणून आपण ते जरा जास्त घालायचं। हाय बोल सर्वांना। अंशू नाही, इकडे कर। हाय हाय बोल सर्वांना। असं हाय, ब्लँकेट्स दे। हा काका येणार आता। आमच्या अंशूचे आज बाबा नाही येत ना घरामध्ये, मग अंशू बरोबर कोण खेळणार, म्हणून अंशू आज किचन मध्ये आहे, ओट्यावर बसलाय। हे बघा, आपलं अशा प्रकारे हे मळून झालेलं आहे, हा गोळा झालेला आहे। आता हे सगळं खरडून आपण ते त्याच्यावरतीच टाकणार आहे। हे बघा, आता हे की नाही, आता आपण गॅस जवळ जाऊया आणि ते पॅनमध्ये टाकूया। हे चण्याचं पीठ आहे ना बघा, किती कमी लागलं, चण्याचं पीठ जास्त नाही लागलं। आपण तेच जर वडी बनवायची असेल ना तर आपल्याला जास्त लागलं असतं। आता हे कमी पिठामध्ये आपलं झालं, म्हणजे ती एक बचतच आहे। हे बघा, बारीक गॅसवर मी हा पॅन ठेवला होता, आता मी त्याच्यामध्ये हे तेल टाकते। पॅन आपला तापलेला आहे छानपैकी। आता हे तेल सगळीकडे पसरवून घेते मी। आता त्याच्यामध्ये हा गोळा जो आहे ना तो आपण
ठेवायचं आहे. झाकण ठेवायचं आणि हा शिजू द्यायचा आणि खालून लाल झाला ना की मग हा पलटी मारायचा. आता मी त्याच्यावर झाकण ठेवते. हे बघा फक्त 5 मिनिटं लागले. वरून पूर्ण सुकं झालेलं आहे. आता आपण खालून बघूया. हा खालून सुद्धा छान झालेलं आहे. तरी पण देखील आपण 5 मिनिटं घेऊन ते पलटी करूया. हे बघा आपण आता झाकण काढूया. हा छान झालेलं आहे आणि मस्त अगदी ते कोबीचा चण्याच्या पिठाचा. हे बघा आता की नाही हे आपण असं ताटामध्ये काढून घेऊया. आता हे आपण ताटात काढून घेतलं ना. आता आपण परत इथे थोडंसं तेल टाकूया. अगदी थोडं टाकलंय मी. हे ना ह्याच्यामध्ये असं पलटी करायचं आहे. आता ते एक मोठं कलाच आहे. तर हे बघा बघा खालून किती छान झालेलं आहे. कमी तेलामध्ये म्हणजे तेलाचा वापर जास्त न करता चण्याचा पिठाचा वापर जास्त न करता ही छान पैकी अगदी रेसिपी आपली होते. तर चला ही पूर्ण झाल्यानंतर आपण बघूया. मी तुम्हाला दाखवतेच. तोपर्यंत मी हे झाकण ठेवते. हे बघा मी झाकण काढते आता आणि आपल्याला हे भानोळे आहे ना झालेलं आहे. तर आता मी ते डिशमध्ये काढून घेते. महत्त्वाचं म्हणजे हे मी जेव्हा पलटी करत होती ना तेव्हा मी पटकन असं टाकलं आणि ते ताट पडलं. त्याच्यामुळे ना आमच्या अंशूने की नाही त्याचं नाव ठेवलंय दनान डोसा. कारण काहीही पडलं ना की तो म्हणतो दनान. तर आता याचं त्याने नाव ठेवलंय दनान डोसा. कारण त्याला डोसा खूप आवडतो. तर चला आता आपण हे सर्व करूया. काय करायचं? सर्व करूया. तर चला अशा प्रकारे हे आपलं भानोळं तयार आहे. तर आपण अंशूलाच विचारूया याचं नाव काय ते. अंशू याचं नाव काय? दनान डोसा. तर आता त्याने याचं नाव केलेलं आहे. नाव ठेवलंय वारसं घातलेलं आहे. आता हे आपण खाऊन बघूया कसं झालं ते. आता अंशू पण खाणार आहे. अंशू दर कसं आहे बघा किती कुरकुरीत आहे. आवाज पण छान येतोय कुरकुर कुरकुर. कसं लागतं हे बघा. याचा अर्थ असा आहे की हे तिखट नाहीये. त्याच्यामुळे हे लहान मूल सुद्धा खाऊ शकतं. हे तुम्ही नाश्ता म्हणून सुद्धा केलं तरी चालेल. चपाती बरोबर काही भाजी नसेल तेव्हाही खाल्लं तरी चालेल. आणि त्याचप्रमाणे असंच टाइमपास म्हणून केलं आणि खाल्लं तरी चालेल. तर चला माझी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असणार असं मी आशा बाळगते. प्रत्येकाची चव वेगळी असते. आवड वेगळी असते. तर चला ही रेसिपी तुम्हाला आवडलीच असेल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा अंशू पण सांगतो सबस्क्राईब करा, लाईक करा. आजीच्या चॅनलचं नाव काय अंशू? अंशूचं चॅनलचं नाव काय? आजी सुपर किचन. हे पण त्यानेच बारसं केलंय. चला तर आपण परत भेटूया नवीन भागामध्ये अशीच एक नवीन रेसिपी घेऊन छान सुपर किचन मध्ये. बाय बोल अंशू. बाय.
बाय कर. बाय बाय हाताने. बाय बाय. फ्लँकीस बोल. आय लव्ह यू. हॅव अ